तर भावानो, हा विषय काय आहे बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागतोच. नमस्कार भावानो, आपण आज चाललेलो नांगोद्याला भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीची स्पर्धा होत्या भावानो. त्यामुळं बक्षीस तर मोठं होतं, 5,55,555 बक्षीस होतं भावानो. तर ह्याचा मानकन कोण होते ते बघायला जायला लागते. त्यामुळे आलो पुढे आलो तर थांबवली, तर पट्ट्यावर जायला नाही म्हणली. मग आम्ही ऐकतोय, आम्ही किनालावरून गाडी घालून डायरेक्ट पट्ट्यावर आल्यावर बैलापाशी गाडी लावली. गाडी लावून बघतोय तर बैला अजून तर काय आली नव्हती. बैला आल्यावर जरा फिरावं म्हटलं. मग तोपर्यंत तांबडा हरण्या आलताच. भावानं दुसरा चौसा लगेच गट सुटला. तर तांबडा हरण्या आणि गजा ही जोड नव्हती आज भावानं. तर पट्ट्यावर आलं तर बघतो तेच तर मोठा मारलेला. पब्लिक तर काय एवढं झालं नव्हतं. मग काय पमुदा जिथं आहे तिथं गर्दी नाही असं कधीच झालं नाही भावानं. जनरल झोपलेलंच लगेच. जनरल झोपून पट्ट्यावर चाललेलंच बघा. पट्ट्यावर आलं तर बघते तर काय पब्लिक काय दिसनाच. मग काय आम्ही फिरवायला गेलो टॉलीला. पावला नंबर झाली भावानं. रमेश नाना सुलतान एक झाला आणि आपला गजा 2 झाला. तर नुसता क्राऊड बघा भावानं आता. तर भावाने पैसे देऊन आणलेलं पब्लिक नव्हतं, ही प्रेमा खातीर आणि नादा खातीर आलेलं पब्लिक आहे. नुसता क्राऊड आणि पब्लिक बघायचं भावानं कसा आहे का. तर भावन तोपर्यंत इकडे शरद शेट नाचत होती. तर भावन त्यांची खुशी आज गगनात मावत नव्हती, कारण आज एवढ्या मोठ्या मैदानाला गजा 2 झालाय भावानो पहिल्यांदा. त्यामुळे भावानो त्यांचा नाद करायला नाही आता, कारण गजा बघा आता कसा आहे दणका विषय, टॉपचा विषय. हो कसा आहे आपलीच हाय उगानाडायचं नाही जो भिडला. तर भावानं ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा जाता भावाला.